शेतकरी मित्रांनो, मिरची पिकावरती सतत स्प्रे घेतो, पण मिरचीचे पानं गोळा होण्याची जी समस्या आहे, ज्याला आपण कोकडा बोलतो किंवा व्हायरस बोलतो, त्याच्यावरती आपल्याला कुठेही प्रतिबंधात्मक रिपोर्ट भेटत नाही. मग अशा वेळेस आलटून-पलटून कॉम्बिनेशन घेणं अतिशय गरजेचं असतं. पण शेतकऱ्यासाठी हा नेहमीच प्रश्न असतो, की प्रत्येक वेळेस बदलून कॉम्बिनेशन वापरायचं आहे. मग असं कुठलं कॉम्बिनेशन आपण घेतलं पाहिजे, ज्याचे जबरदस्त रिपोर्ट भेटतील? तर असंच भन्नाट कॉम्बिनेशन मी आज तुमच्यासाठी घेऊन आलोय, ज्याचे अतिशय छान रिपोर्ट तुम्हाला मिरची पिकावरचा जो कोकडा रोग आपण ज्याला बोलतो त्याच्यावरती भेटणार आहे. तर या कॉम्बिनेशन मध्ये आपल्याला काय करायचंय, या कॉम्बिनेशन मध्ये आपल्याला इमेक्टिन बेन्झोइट 5% म्हणजे मार्केट मधलं जे प्रोक्लेम आहे ते प्रोक्लेम घ्यायचं आहे प्रति 200 लिटर पाणी 100 ग्रॅम. आणि त्याच्यासोबत तुम्हाला काय करायचंय, तर कराटे हे जे कीटकनाशक येतं, ज्याच्यामध्ये लॅम्बडा सायलोथिन हा जो मॉलिक्यूल येतो, तर कराटेचा जो डोस आहे तो 150 मिली घ्यायचा आहे 200 लिटर पाण्यासाठी. या दोघांचं कॉम्बिनेशन घेऊन याच्यामध्ये एक बुरशीनाशक घ्यायचंय. ते बुरशीनाशक म्हणजे M45, जे मॅनकोचे 75% मार्केटमध्ये येतं. त्या M45चा वापर आपल्याला 1 ग्रॅम प्रति लिटर पाणी म्हणजे 200 लिटर पाण्यासाठी 200 मिली, आणि सोबत एक स्टिम्युलंट आपल्याला घ्यायचंय. तर ते स्टिम्युलंट घेताना आपल्याला इथं प्रिसिजन क्रॉप केअरचं जे टायटॅनिक येतं, ते टायटॅनिकचा वापर 1 मिली प्रति लिटर पाणी म्हणजे 200 मिली तिथं ऍड ऑन करायचंय. आणि या चौघांचं एकत्रित कॉम्बिनेशन आपल्याला आपल्या मिरची पिकावरती घ्यायचंय. अतिशय अफलातून रिपोर्ट आपल्याला मिरची पिकावरती ह्या कॉम्बिनेशनचे बघायला भेटतील. स्टे ट्यून.